असेल हा ब्राह्मण आहे, हा या देशातला नाही आहे. हा ब्राह्मण तो युरेशिया मधून आलेला आहे. पण या ठिकाणी इंग्रज पण आले होते. त्यांनी 150 वर्ष जे सत्ता केली, पण 150 वर्षानंतर इंग्रज मात्र इथून गेले. सुखाने गेले काय? नाही नाही नाही. आपल्या कार्यकर्त्यांना चले जाव असा ठराव करावा लागला. एवढ्याने ते गेले नाही. नाना पाटलांनी आपण ज्या जनावराला पत्र्या मारतो ना, पत्र्या, त्या पत्र्या आणल्या आणि इंग्रजाचा अधिकारी खाली पाडून त्याला हातुड्याने पत्रे ठोकली आणि मग ते घाबरले. आता काही खरं नाही. आता आपण गेलं म्हणतो ना, मारा भेन भूत पळत. हे मारा भेन पळले. आज ब्राह्मण आहेत. आपण सुखासुखी त्यांना इथून का तुम्ही इथले नाही, तुम्ही युरेशियन आहात, आमच्या देशात कशाला राहतात? एवढ्या गोडी गुलाबीने ही जात जात नाही. ती फार रट आहे आणि ते वाट पाहत आहेत कशाची? कधीतरी हाकतील. अहो ते नवस करीत असतील. वामन मेश्राम साहेब कधी जाईल? ब्राह्मण नवस करत असतील. वामन मेश्राम साहेब त्यांना माहिती आहे आपण दम धरू दम धरू. आज आम्ही ओडिसामध्ये गेलो होतो. सगळे ते मंदिर पाहिले. तिथे ब्राह्मणाचं मोठं स्तोम चालू आहे. हे ब्राह्मण त्यांच्या कर्मकांडाच्या देवदेवतेच्या मंदिराच्या हे पूजा याच्या निमित्ताने आपल्या समाजाला आजही लुटून राहिले. एवढा दिवस झाले ही संघटना निघून, तरी देखील अजून काही ब्राह्मण हलत नाही. आता हे झालं ब्राह्मणांचं. या देशामध्ये जशी भटबाजी आहे त्याप्रमाणे या देशात